आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना आणि त्यावरून उठलेला कायदेशीर व नैतिक वाद. 4 कायद्याच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून हा सामना रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने तातडीने सुनावणी नाकारल्यामुळे सामना नियोजित वेळापत्रकानुसार पुढे जाण्याची शक्यता मजबूत वाटते. मग यावरून देशाचा अभिमान व शहीदांच्या कुटुंबांची संवेदना लक्षात घेता असा सामना आयोजित करणे शालीन आहे का? राष्ट्रीय सुरक्षितता व सैनिकांच्या मनोबलांच्या तन्मयतेची जोखीम मानून क्रीडा संघटनांनी काय धोरण ठरवायला हवे? बहुउपक्रमीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या माध्यमातून खेळाडूंना होऊ शकणाऱ्या प्रतिबंधांचा विचार कितपत वाजवी आहे? सार्वजनिक भावना आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकल्पनेतील जबाबदाऱ्या यांच्यात समतोल कसा राखावा, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. बघूया सविस्तर. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि आपण बघताय कट्टा टाइम. 4 कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उर्वशी जैन यांनी सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत एक जनहित याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबईत होणाऱ्या आशिया कपातला भारत-पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यास तातडीने आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. अशी याचिका आणि तिची तातडीची गरज स्वतः दाखलकर्त्यांच्या म्हणण्यानुसार देशाच्या प्रतिष्ठा आणि शहीदांच्या स्मरणाचा विषय असल्याचे नमूद करून दाखल करण्यात आली होती. या याचिकेत म्हटले आहे की पहलगाम मध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर सुरू झालेल्या ऑपरेशन सिंदूर सारख्या लष्करी प्रतिसादानंतर पाकिस्तान सोबत खेळणार असलेला सामना राष्ट्रीय भावना आणि शहीदांच्या कुटुंबाबाबत संवेदनशीलतेशी विसंगत संदेश देऊ शकतो. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या राष्ट्रासोबत खेळणं सशस्त्र दलांचे मनोबल कमी करते आणि पीडित कुटुंबांना वेदना वाढवते, असा प्रमुख भाव याचिकेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत हा फक्त एक सामना असा व्यवहार केला आणि अर्ज तातडीने लिस्ट न करणे योग्य ठरवले. या सगळ्याचा राजकीय आणि क्रीडा नैतिक अंग पाहता एक गुंतागुंतीची परिस्थिती उभी होते. पहलगामवरील हल्ल्याचे, ज्यात नागरिक मोठ्या प्रमाणावर बळी पडले होते, प्रत्यक्ष तथ्य आणि त्यानंतरच्या लष्करी कारवाईचे आंतरराष्ट्रीय परिणाम याबाबत विश्लेषक आणि धोरणकर्ते विविध मत व्यक्त करतात. या घटनांची तपशीलवार पार्श्वभूमी आणि त्यांचे परिणाम या घटनांवर झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विश्लेषणांमध्ये नोंदवले आहेत. दुसरीकडे BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी खुलासा केला आहे की बहुगटी स्पर्धांमध्ये बहिष्कार टाकल्यास आशियाई क्रिकेट परिषद किंवा ICC कडून प्रतिबंध लागू होण्याची शक्यता आहे आणि अशा निर्बंधामुळे भारतीय खेळाडूंच्या करिअरवर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बोर्ड आणि सरकार यांच्यातील धोरणात्मक समतोल कायम ठेवणे आवश्यक आहे.